शेतकरी मित्रांनो, तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2025 जो आहे तर तो मंजूर झालेला आहे। आता हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे, हेक्टरी किती मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा 2025 खरीपचा हा कधी जमा होणार आहे, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर 15 डिसेंबर नंतर प्रत्येक जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही निश्चित केली जाते आणि या अंतिम पैसेवारीवरती त्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार की नाही हे ठरवलं जातं। आता प्रत्येक जिल्ह्याची जी अंतिम आणेवारी असते ही वेगवेगळी असते। ज्या जिल्ह्याचं जेवढं नुकसान झालेलं आहे त्यानुसार अंतिम पैसेवारी ही निघत असते आणि ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत येत असते तर तो जिल्हा पीक विम्यासाठी पात्र ठरलेला असतो, म्हणजेच त्या जिल्ह्याला पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला असतो। मग आता अंतिम आणेवारी बऱ्याच जिल्ह्यांची जाहीर झालेली आहे, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जिल्ह्यांची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे, मग ती जिल्हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत का आणि झालेले आहेत तर हेक्टरी किती पीक विमा मिळणार आणि कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार हीच अपडेट जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, त्यानंतर नांदेड जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, त्यानंतर धाराशिव जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, हिंगोली जिल्ह्याचाही समावेश आहे, यवतमाळ आणि वाशिम ही जी काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही निश्चित करण्यात आलेली आहे। मग आता या कोणत्या जिल्ह्याला हेक्टरी किती पीक विमा मिळणार आणि कोणत्या पिकांसाठी मिळणार ही सविस्तर अपडेट जाणून घेऊया। यामध्ये आपण जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण अंतिम पैसेवारी जी काढण्यात आलेली आहे तर ती 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव आता खरीप पीक विमा 2025च्या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्यांना सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, खरीपाची ज्वारी असेल, या सर्व पिकांसाठी पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि जालना जिल्ह्यातील एकूण 42 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यानंतर बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 87 महसूल मंडळांना खरीप पीक विमा 2025 हा मिळणार आहे आणि येथे म्हणजे बीड जिल्ह्यातही कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, याही जिल्ह्यांना हा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत, कारण या सर्व भागांमध्ये, या सर्व महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती 2025 मध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्याची जी अंतिम पैसेवारी आहे ती 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, या पिकांसाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि तेथेही पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळांमध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे, तेथेही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि नांदेड जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, या पिकांसाठी एकूण 87 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी मंजूर झालेले आहेत। त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 50 पैसेच्या आत अंतिम पैसेवारी आलेली आहे आणि 46 पेक्षाही जास्त महसूल मंडळांचा समावेश हा धाराशिव जिल्ह्यातील 46 महसूल मंडळांचा समावेश हा खरीप पीक विमा 2025 मध्ये होत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील 9 तालुक्यांमधील 60 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत, त्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हेक्टरी 17,000 ते हेक्टरी 30,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे, कारण तेथेही अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे।
त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत, कारण तेथेही अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 90 पेक्षा जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत, कारण या सर्व महसूल मंडळांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि येथील अंतिम पैसेवारी 50 पैसेच्या आत आलेले आहे। आणि आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये हेक्टरी 17,000 ते हेक्टरी 20,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील एकूण 6 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि ही 6च्या 6 तालुके खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत, कारण वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे ही संपूर्ण तालुके खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत आणि लवकरच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या सर्व जिल्ह्यातील खरीप पीक विमा 2025 हा जमा होणार आहे। मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।